भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील द्वितीय खंड चालू असून द्वितीय खंडातील भाग 7वा आज आपण पाहणार आहोत. या भाग 7व्यामध्ये स्त्रियांची धम्मदीक्षा. तर त्यावर समर्पण घेऊया आपण. सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्य सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14:194. भगवान बुद्ध पहिले क्रांतिकारक, विषमतेच्या विचाराच्या विरुद्ध प्रथम त्यांनी क्रांती घडवून आणली. ते विश्वकरुणा दीप असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. पूर्वीच्या काळी स्त्रियांना तुच्छतेची वागणूक होती, कमी दर्जाचं वागणूक दिल्या जायचं आणि पुरुषप्रधान याच्यावर प्रस्थापित झालेली होती. परंतु बुद्धाच्या काळामध्ये, अगोदरच्या काळामध्ये काय होतं तर स्त्रीप्रधान कुटुंब पद्धती होती. परंतु कालांतराने प्रतिक्रांती होऊन मूळवादी वृत्तीने त्याच्यावर क्रांती केली आणि विषमतेचं रूप धारण वाढलं. भगवान बुद्धांना स्त्रियांना समतेचा अधिकार दिला, शिक्षणाचा अधिकार दिला. म्हणून या भाग स्त्रियांची धम्मदीक्षा. पूर्वीच्या काळी तपश्चर्या करणाऱ्या स्त्रियांना अधिकार नव्हता, त्यांना पूजा अर्चा करण्याचा अधिकार नव्हता. त्यांना फक्त चूल आणि मूल, त्याने शूद्राच्या पलीकडे त्यांची वागणूक होती. त्यांनी फक्त लेकरं पैदा करायचे, मुलं पैदा करायची आणि नवऱ्याची, घरातल्या सर्वच लोकांची सेवा करायची. बाकी इतर कोणत्याच कार्यामध्ये त्यांनी ढवळाढवळ करायची नाही, असा त्या करता दंडक होता. परंतु आपल्याला माहिती आहे, मागच्या भागामध्ये भगवान बुद्धाकडे महाप्रजापती गौतमी म्हणजे तथागताची मावशी आणि तीच आई महामाया वारल्याच्या नंतर मग या महाप्रजापतीने सर्वच घरातून जर घरात क्रांती घडली म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले आणि मग त्या आईचं म्हणणं आलं की तुम्ही सर्व जगाला ज्ञान देता धम्माचं आणि आम्ही जवळचे असून किंवा आम्ही स्त्रिया असून आम्हाला त्याचा अधिकार का नाही. म्हणून त्यांनी आग्रह धरला आणि बुद्धाकडे 400-500 महिला घेऊन ती गेली होती. हे मागच्या भागात आपण पाहिलेलं आहे. परंतु बुद्धाने नकार दिला होता सुरुवातीला. त्याचं कारणच असं की या वातावरण तसं होतं. परंतु त्या गौतमीने म्हणजे महाप्रजापतीने आग्रह धरला आणि आनंद भिक्षूला सांगितलं की आनंदा, तूच समजावून सांगू शकतोस. आणि मग तथागताचा आवडचा जो नेहमीचा शिष्य होता, मी सर्व गोष्टी तथागताला सर्व कथन करणारा जवळचा माणूस जसा पी असतो तशा पद्धतीचे त्या काळातलं होते ते भिक्षू. आणि मग या आनंद भिक्षूंना तथागताला प्रश्न केले, तथागता तुमचा धम्म तर समता शिकवतो आणि मग इथे विषमता का? तुम्ही ह्या स्त्रियांना दीक्षा का देत नाही? त्या पैदल आलेल्या आहेत, त्याच्या पायाला फोड आलेले आहेत आणि त्या धम्म स्वीकारण्यासाठी तयार आहेत. आपण त्यांना धम्मदीक्षा का देत नाही? मग तुमच्यामध्ये
आपल्या तुमच्या धर्मामध्ये आणि इतर धर्मामध्ये काय फरक आहे मग तथागताच्या ते लक्षात आलं आणि मग तथागतानं त्यांना दीक्षा दिली. तर मग महाप्रजापती गौतमी, यशोधरा आणि तिच्या मैत्रिणी यांना धम्मदीक्षा आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत, या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. जेव्हा भगवान बुद्धांनी कपिलवस्तू भेट दिली तेव्हा शाक्य पुरुषाप्रमाणे शाक्य स्त्रियांना देखील संघात प्रविष्ट होण्याची उत्सुकता होती. सर्व तयार होत्या. अशा स्त्रियांचे नेतृत्व महाप्रजापती गौतमीकडे होते. आपण आता सांगितलंय की तथागताची मानलेली आई आणि महामाया जन्म देणारी आई. महामाया वारल्याच्या नंतर पूर्ण परत बाळ सिद्धार्थाचा कोणी केलेला आहे तर महाप्रजापती गौतमीने. ज्यावेळी भगवंत शाक्यासह नैग्रोधारामात राहत होते त्यावेळी महाप्रजापती गौतमी त्यांच्याकडे जाऊन म्हणाली, भगवान तथागतांनी सांगितलेल्या धम्म आणि विनयानुसार स्त्रियांना प्रवर्जा देऊन त्यांना संघात प्रवेश देण्याची अनुज्ञा दिली तर फार चांगले होईल, असं तिनं तथागताला म्हणाले. मग तथागत काय म्हणाले, नको गौतमी, असा विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस. पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा गौतमीने तीच विनंती त्याच शब्दात केली आणि दोन्ही वेळा बुद्धाने तिला तेच उत्तर दिले. नंतर निराश आणि दुःखी झालेल्या गौतमीने भगवंतांना वंदन केले आणि अश्रू ढाळीत रडत ती परत गेली. पुढील प्रवासाकरिता भगवंतांनी नैग्रोधाराम सोडल्यानंतर महाप्रजापती आणि शाक्य स्त्रिया एकत्र बसल्या. सभा त्यांनी मीटिंग घेतली आणि आपली संघप्रवेशाची विनंती भगवंतांनी त्या विनंतीला दिलेला नकार याविषयी त्या विचार करू लागल्या. भगवंताचा नकार अंतिम आहे असे मानण्यास शाक्य स्त्रिया तयार नव्हत्या. आम्हाला दीक्षा घ्यायची म्हणजे घ्यायची, आम्ही माघार घेणार नाही. त्यांनी यापुढे जाऊन परिवर्जकेचा स्वतःच वेश धारण करून भगवंतासमोर उभ्या राहण्याचे आणि आपण अगोदरच प्रवर्जा घेतली असल्याचे भगवंताच्या निदर्शनास आणून देण्याचे ठरवले. आणि मग त्यांनी केशमुंडन केले, अंगावर चिवर धारण केलं आणि तथागताच्या समोर तशा प्रकारे त्यांनी ठरवलं विचार करून. मग त्यानुसार महाप्रजापतीने मुंडन केले, पीत वस्त्रे धारण केली आणि शाक्य कुळातील अनेक स्त्रियासह ती भगवंतांना भेटण्यासाठी निघाली. भगवंतांनी त्यावेळी वैशाली येथे महावनातील कुटागार भवनात वास्तव्य केले होते. महाप्रजापती गौतमी आपल्या सोबतिनीसह धीरे धीरे वैशालीला येऊन पोचली. कुठून पोचले? वैशालीला. आणि पोचली आणि धुळीने माखलेल्या व सुजलेल्या पायांनी ती कुटागारांच्या सभागृहात आली. म्हणजे राजाच्या स्त्रिया म्हणजे राणी एक प्रकारची, आणि ती राणी कधी पायी न चालणारी, पायात काही पादत्राण म्हणजे वाहन न घालता तसेच बगर चपलाची ती त्या स्त्रिया घेऊन दीक्षा घेण्यासाठी ती अशा प्रकारे लागोपाठ करू लागली. तथागत
न्याघ्रोदारामात वास्तव्य करीत असताना त्यांना तिने जी विनंती केली होती तीच विनंती तिने पुन्हा एकदा केली आणि भगवंतांनी ती पुन्हा नाकारली. आपल्या विनंतीला दुसऱ्यांदा नकार मिळाल्यानंतर महाप्रजापती मागे फिरून सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन उभी राहिली. काय करावे हे तिला सुचेना. ती याप्रमाणे उभी राहिली असतानाच सभागृहाकडे येत असलेल्या आनंदाने तिला पाहिले आणि ओळखले. आनंद भिक्षूने. तेव्हा त्यांनी महाप्रजापतीला विचारले, सुजलेल्या आणि धुळीने माखलेल्या पायांनी प्रवेशद्वाराबाहेर अशी दुःखाने रडत आणि अश्रुढाळीत का उभी आहेस? असा आनंद भिक्षूने महाप्रजापती गौतमीला प्रश्न केला. कारण आनंदा ग्रहत्याग करून भगवंताचा धम्म व विनय याचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा तथागत स्त्रियांना देत नाहीत. महाप्रजापती म्हणाले. नंतर स्थविर आनंद ज्या ठिकाणी तथागत होते त्या ठिकाणी गेला. त्याने तथागतास अभिवादन केले आणि एका बाजूला बसल्यावर तो भगवंतांना म्हणाला. काय म्हणाला? भगवान, महाप्रजापती गौतमी प्रवेशद्वाराबाहेर उभी आहे. तिचे पाय सुजलेले आहेत आणि ते धुळीने माखलेले आहे. दुःखी कष्टी होऊन रडत ती अश्रू ढाळीत आहे. कारण ग्रहत्याग करून भगवंताचा धम्म व विनय यांचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा भगवंत स्त्रियांना देत नाहीत. भगवान तिच्या इच्छेनुसार स्त्रियांना अनुज्ञा दिली तर बरे होईल, असा आनंद भिक्षू तथागताला म्हणाला. बाकी कोणाची हिंमत झाली नाही. महाप्रजापतीने मावशी आणि दाई या नात्याने तथागताचे पालन पोषण केले. त्यांना दूध दिले आणि तथागताच्या मातेच्या मृत्यूनंतर तिने त्यांना अंगावर पाजले. याप्रमाणे तिने आपली उपयुक्तता सिद्ध केली नाही काय? म्हणून हे भगवान, संसार त्याग करून गृहहीन जीवन जगण्याची आणि तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय पाळण्याची अनुज्ञा स्त्रियांना देणे योग्य होईल, असा आनंद भिक्षू तथागताला म्हणाला. परत बुद्ध काय म्हणतात? नको आनंदा, स्त्रियांना तसे करण्याला संमती देणे योग्य नाही. आनंदाने पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा त्याच शब्दात तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले. नंतर स्थविर आनंदाने तथागतास विचारले. काय म्हणता आनंद? स्त्रियांना प्रवर्जा घेण्यास आपण अनुज्ञा देत नाही, याचे कारण काय? असा प्रश्न तथागताला विचारणारा एकच तो आनंद, स्थविर आनंद भिक्षू. नंतर स्थविर आनंदाने तथागता विचारले, स्त्रियांना प्रवर्जात घेण्यास आपण अनुज्ञा देत नाही, याचे कारण काय ते आम्हाला सांगा. शूद्र आणि स्त्रिया अस्वच्छ आणि हीन दर्जाच्या असल्यामुळे त्यांना मोक्ष मिळू शकत नाही असे ब्राह्मण मानतात. हे भगवंतांना माहीत आहे. म्हणून ते शूद्र आणि स्त्रियांना त्यांना प्रवर्जा घेऊ देत नाहीत. तथागताचे मत ब्राह्मणाप्रमाणेच आहे काय? असा आनंद भिक्षू तथागताला ताड बोलला. ब्राह्मणाप्रमाणेच शूद्रांना देखील प्रवर्जा घेऊन संघात प्रवेश करण्यास तथागतांनी संमती दिली नाही काय? तर दिली. भगवान, स्त्रियांच्या बाबतीत असा भेदभाव करण्याचे कारण काय? याचं उत्तर द्या. तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय याचा स्वीकार करून निपान प्राप्त करून घेण्यास स्त्रिया समर्थ नाहीत असे तथागतांना वाटते काय? तथागतांनी उत्तर दिले. आनंदा,
गैरसमज करून घेऊ नकोस, कारण आता तो तपल्यासारखा झाला एक प्रकारचे. आणि मग निब्बाणप्रत पोचण्यास पुरुषा इतक्याच स्त्रिया समर्थ आहेत असे माझे मत आहे. तथागत म्हणाले, आनंदा, माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. स्त्री पुरुषातील विषमतेच्या तत्वाचा मी पुरस्कार करता नाही. महाप्रजापतीच्या विनंतीला मी दिलेला नकार हा स्त्री पुरुषातील विषमतेवर आधारलेला नाही, तो व्यावहारिक कारणावर आधारलेला आहे, म्हणून मी देत नाही, असं त्याला थोडक्यात म्हणायचं. भगवान खरे कारण समजल्यामुळे मला फार आनंद झाला आहे, कारण तुमचं तत्वज्ञान समतेच आहे हे सिद्ध झालेलं आहे. परंतु व्यावहारिक अडचणीमुळे भगवंतांनी तिची विनंती अमान्य केलीच पाहिजे काय? या कृत्यामुळे धम्माला कमीपणा येणार नाही काय? मग तथागता आपल्याला लोक नावं ठेवणार नाहीत काय? आणि स्त्री पुरुषातील असमानतेच्या निंदेला तो पात्र ठरणार नाही काय? मग लोक आपली टिंगल उडवतील, आपली निंदा करतील. भगवंतांना ज्याची काळजी वाटते अशा प्रकारच्या व्यावहारिक अडचणीतून पार पाडण्यासाठी काही नियम भगवंतांना तयार करता येणार नाहीत काय? असा आनंद भिक्षू म्हणाला. ठीक आहे आनंदा, माझा धम्म आणि विनय याचे पालन करून प्रवर्जा घेण्याची अनुज्ञा स्त्रियांना दिलीच पाहिजे, असा जर महाप्रजापती गौतमीचा आग्रह असेल तर मी त्यांना संमती देतो. पण 8 अटीवर दीक्षा देतो. पण किती? 8 अटी, 8 नियम. मी ती संमती देतो. ते 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वतः घ्यावी. तोच तिचा संघ प्रवेशाचा प्रारंभ ठरेल. नंतर तथागताकडून या 8 मुख्य नियमाचे ज्ञान करून घेतल्यावर स्थविर आनंद महाप्रजापती गौतमीकडे गेला आणि तथागताचे सर्व म्हणणे त्याने तिला सांगितले. आनंदा, अलंकार प्रिय कुमार किंवा कुमारिका ज्याप्रमाणे स्नानानंतर कमलपुष्पाच्या जाईच्या फुलाच्या किंवा स्तिमुतक पुष्पाच्या मालेचा दोन्ही हाताने स्वीकार करील आणि ती आपल्या शरीरावर धारण करील, त्याप्रमाणे या 8 मुख्य नियमाचा मी स्वीकार करीत आहे आणि मी माझ्या आयुष्यात त्या नियमाचा कधीही भंग करणार नाही, महाप्रजापती गौतमी आनंदास म्हणाली. नंतर स्थविर आनंद तथागताकडे परत गेला आणि त्यांना वंदन करून तो त्यांच्या एका बाजूला बसला. ज्याप्रमाणे बसल्यावर स्थविर आनंद तथागतास म्हणाला, भगवान, 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वीकारली आहे, म्हणून तिने उपसंपदा घेतली आहे आणि संघ प्रवेश केला आहे असे मानावे. महाप्रजापतीला उपसंपदा मिळाली आणि तिच्यासह आलेल्या 500 स्त्रियांनाही त्याच वेळी दीक्षा देण्यात आली. याप्रमाणे दीक्षा मिळाल्यावर महाप्रजापती भगवंतासमोर आले आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूला उभी राहिली. तथागताने तिला धम्म व विनय याचा उपदेश दिला. इतर 500 भिक्षुणींना तथागताचा एक शिष्य नंदक याने उपदेश दिला. महाप्रजापतीबरोबर ज्या शाक्य स्त्रिया भिक्खुणी झाल्या त्यात यशोधरा ही होती, तथागताची पत्नी, सिद्धार्थ गौतमाची पत्नी. तिच्या संघ प्रवेशानंतर ती
भद्द कच्चना, भदा कच्चना म्हणजे भद्र कात्यायन म्हणून ओळखली जाऊ लागली. अशा प्रकारे स्त्रियांना भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये प्रवेश मिळाला, संघामध्ये. तर आजचा भाग इथे थांबला. आपण उद्या भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, जय भारत, जय संविधान. सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो. साधु साधु.